नमस्कार, मैं अर्चना। स्वागत है आप सभी का KP24 न्यूज में। देखते रहिए मेरे साथ KP24 न्यूज में अर्चना, मुंबई। हाय गाइस, आज हम पहुंचे हैं राजनगर में और राजनगर में हम देख रहे हैं आगाड़ी ने आज तक इतने बड़े बड़े काम किए हैं, लोगों को बहुत सी सुविधाएं दी हैं और यही जो है हम डायरेक्ट जो है बात करवाते हैं और लाइव भी दिखाते हैं कि चित्रे ठाकुर जी हैं जो क्या बोल रहे हैं, उनकी ही जुबानी हम आपसे जो है बात करवाते और सुनवाते हैं। जो नाला सोपारा विरार वसई की जान है और यहीं हम डायरेक्ट लाइव दिखाते हैं। लक्षात ठेवा 20 नोव्हेंबर 2024 ही तारीख संकुलातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि ईव्हीएम मशीनवर संघातील निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले अभ्यासू, तरुण व तडफदार व लोकप्रिय उमेदवार श्रीयुत क्षितिजजी ठाकूर साहेब यांना ईव्हीएम मशीनवर पाण्याची समस्या साहेब, नवीन कनेक्शन का कमी प्रेशर साहेब, प्रत्येक इमारतीत पाणी जो आहे ना ते खूप कमी प्रमाणात येत आहे, पाण्याचा फोर्स कमी आहे। आम्ही ज्या वेळी साहेब ऐका, आम्ही ज्या वेळी वैभव पाटील साहेबांकडे जातो ते आम्हाला सहकार्य करतात, पाणी खात्याशी बोलतात साहेब आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात। पण ही जी समस्या आहे ती कायमस्वरूपी समस्या साहेब सॉल्व्ह झाली पाहिजे, भविष्यात हा प्रश्न राहिला ना पाहिजे। दुसरा विषय आहे साहेब इलेक्ट्रिसिटीचा विषय आहे, लाईट सारखी येत जात राहते त्यामुळे उपकरणं बंद पडतात साहेब। तिसरी समस्या आहे साहेब, ही जी आचवलेला जी स्मशानभूमी आहे साहेब, इकडे मृत झालेल्यांना तिकडे देत नाहीयेत साहेब। ते सगळे सांगतायत नाही साहेब, हल्ली झालेलं आहे तसं, एक इन्सिडेंट झाला आहे, त्या म्हणतात की तुम्ही वसायला जावा म्हणून साहेब। हा ऐका साहेब, चौथी समस्या आहे साहेब रेशनिंग ऑफिसची। रेशनिंगला तर ज्यावेळी इथला नागरिक जातोय 5-5, 6-6 तास भर उन्हात उभे राहतात साहेब ते। हा सांगतो, तो ती एक समस्या झाली। ही गार्डनची इथली एक समस्या आहे साहेब। हा गार्डनची समस्या अजून सुटलेली नाहीये साहेब। हा स्कायवॉक जो आहे तो आम्हाला या मॉल पासून ते स्टेशन पर्यंत जायचं, आता ते 5 मिनिटापूर्वी ही समस्या आलेली आहे साहेब। तर या ज्या काही समस्या आहेत ना, या प्रमुख समस्या साहेब, तर आपण निश्चितच या समस्येचं निवारण कराल अशी मी साई चित्रा सोसायटीतील साई चित्रा व जेवढ्या इमारती आहेत 13 इमारती आहेत संकुलातील राजनगर संकुलातील सर्व इमारतीच्या तर्फे मी करतो आपला विनंती करतो। उपस्थित राहिलात, या ठिकाणी आलात, आपण निश्चितच आम्हाला मार्गदर्शन कराल। काही नागरिकांच्या समस्या आहेत साहेब ज्या मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडत आहे। सगळ्यात पहिली समस्या आहे ती म्हणजे पाण्याची समस्या आहे साहेब। पाण्याची समस्या आहे आणि सगळ्या म्हणजे सिनियर, महिला, युवा तिथे ऍक्सिडेंट होत आहे। 2021 ला ज्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय तो इथे उभा आहे, त्या वेळेपासून आहे ना मी दादा आपल्या आचोळ्याच्या तिथे मी कंप्लेंट पण टाकलेली आहे मुळी सरांकडे, काहीतरी अर्ज पण दिला होता की त्याची उंची, सर्कलची उंची आणि रुंदी कमी करण्यात यावी। अद्यापही दादा ती कमी करण्यात आलेली नाही। हा मी दादा तुम्हाला पण बोलली होती आणि आपल्या चंद्रकांत दादांशी पण माझं बोलणं झालं। हा आणि कसं आहे माहिती आहे दादा, ते मेन सर्कल आहे आणि त्याच्यासाठी खरोखर म्हणजे ना तुम्ही काहीतरी करा, कारण जेणेकरून बाईकवाला, स्कूटीवाला येतो तो डायरेक्ट धडकतो त्याच्यावरती, कारण होर्डिंग लावतायत। होर्डिंग लावण्याची ती दादा ती जागा नाही आहे। कारण आहे ना तिथे जे स्टॉल लागलेला आहे, आता नाव नाही घेत ते कोणत्या पक्षाचं, ठीक आहे, नाव घ्यायची गरज नाहीये। मला सांगा तिथे गाड्या लागलेल्या असतात, कशासाठी? त्या गाड्या कशासाठी? लेडीज येतात तिथून जातात, तेही मी सांगून झालं तरी ते काय हटत नाहीये। मग याचा पर्याय काय की एक आपण जर ते रुंदीकरण त्याचं कमी केलं सर्कलचं, तर ते सगळं टँकर टर्न मारतो नादब्रह्ममध्ये जायला, तेही मी कानावर घातलेलं आहे। तिथे ऍक्सिडेंट जवळजवळ 3 ते 4 झालेली आहे। कमी करून उंची कमी आणि त्याची रुंदी, हा हे मेन आहे हा दादा। कारण आहे दादा, कॅपिटल मॉल झाल्यापासून मागच्या दिवाळीला या वर्षीच्या नाही, पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं। त्यावेळेलाही मी पूर्ण ते ट्रॅफिक जाम मध्ये मी अर्धा तास होती, रेणुकाला कॉल केला, रेणुका इथे कोण का नाहीये? रेणुकाने सांगितलं ठीक आहे, सगळ्या गाड्या आपल्या एरियामध्ये येतात पार्किंगला। आणि दादा हा महत्त्वाचा आहे दादा, मी
हा, मी रुपेश दादालाही सांगेन. दादा मला म्हणाला की ताई एक काम कर, तू अर्ज दे. मी अर्ज दिला. मुळीक सरांनी अर्ज वाचला. अर्ज तसाच आहे तो. मी सगळ्यांसकट दिलेला आहे दादा. 23 तारखेनंतर मला आठवण करा. ठीक आहे. काय कमी करता येईल ते आपण कमी करू. ओके. एवढी बारकी कामं जर माझ्यापर्यंत यायला लागली करून घ्या. ते मोठं काम नाही, करून घ्या. नाही दादा, ते झालंच पाहिजे. कारण मी बोललो तुमच्यासमोर तेवढी कामं ते काम राहणार आहे का? ते पण होणारच काम. करतो. आम्ही कुठे पडणार की तुम्ही कुठे पडणार, सगळे आपण एकत्र आहेत ना. बाकी अजून तुझा दोन मीटिंग बाकी आहेत. जी मतदार नोंदणी झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी, त्याचे जे मतदारचे ओळखपत्र आहेत ते आमच्या घरापर्यंत पोचत नाहीत. आणि आता जो कोण पोस्टमन आहे, आता ते स्पीड पोस्टने येतात, त्याचं आपल्या याच्यावर येतं. स्पीड पोस्टने पाठवलेले आहेत, परंतु तो माणूस इथपर्यंत येत नाहीत. माझे जे 3 कार्ड आले ते मला तिथपर्यंत जावं लागलं आणि आणायला लागलं. त्याने मला उत्तर काय वोटर आय डी मला त्याने उत्तर काय दिलं, 500 आणि हे 1000 वोटर कार्ड येतात, आम्ही कसे वाटायचे. आज माझे काम आहे ते वाटणं. आज माझे ATMचे कार्ड माझ्या बँकेचे, मी ज्या बँकेत काम करत होतो, त्याच्या 1 महिना झाला अजूनही आलेलं नाही. BOIचं माझं याचं चेकबुक ती 1 महिना झाला अजून आलेलं नाही. ते सोसायटीवाले चिंतले आणि मी त्यांना सांगितले की तुम्ही नका एकावर करून जर तुम्हाला त्रास होईल जिद्दावर ते करून घेईल. ठीक आहे, आता ते त्यांचं नशीब. दुसरं काय मुद्दा होता तुमचा? साहेब, एक स्कायवॉक विषयी मगाशी एक प्रश्न आहे. स्कायवॉक कॅपिटल मॉल मुंबईतले टू स्टेशन पाहिजे. लक्षात आलं. स्कायवॉक मुंबईतले सगळे डिस्मॅन्टल केले. हे आपण बघितलं असेल. सगळे कपल्स बसायला चालू होतात, वेगवेगळे गर्दुल्ले चर्चिल्ले बसायला चालू होतात. कुठलाही स्कायवॉक मुंबईला वापरला गेला नाही म्हणून सगळे डिस्मॅन्टल झाले. विरारला देखते रहिए मेरे साथ KB24 न्यूज। मैं अर्चना, मुंबई। नमस्कार।